खाल्लास? जेवायला वाढू? नको आहे, मी बाहेरच खाल्लंय. बरं, मग थोडं दूध देऊ का? नको, जाऊ दे. क्षमा झोपली? हो, आत्ताच झोपली तुझी वाट बघून. चिडली असेल माझ्यावर. उद्या चॉकलेट देऊन राग काढीन तिचा. अरे, रागवणार नसेल तर एक गोष्ट विचारू? आई, लग्नाबद्दल विचारत असशील ना तर राहू दे. मला नाही बोलायचं या विषयावर. अरे, सगळं आयुष्य असं एकटंच घालवणार आहेस का? आई, मी प्रेम फक्त उमावर केलं. तिला जाऊन कुठेच तर 6 महिने झाले. तिच्या आठवणी पुरेशा आहेत मला आयुष्यभर जगायला. आणि क्षमा तर माझ्या जगण्याची उमेद आहे. मी तिला विसरू शकत नाही आई. अरे, हा तुझा मार्ग शोधून काढलास, पण क्षमाचं काय? त्या मुलीला आईच्या प्रेमापासून पारखं राहायचं का? आई, तिच्यासाठी मीच आई आणि मीच तिचा बाबा होईल. तू कितीही प्रयत्न केलास तरी आईची जागा घेऊ शकणार नाहीस. आई, मी खूप दमलोय. आपण उद्या बोलूया या विषयावर. अरे, उठलीस पिल्ला? चला फ्रेश होऊन घ्या. पप्पाने क्लिनिकला जायचंय ना. चला नाश्ता करून घ्या. पप्पा, मला काल तुझ्याकडून गोष्ट ऐकायची होती. तू काल खूप उशिरा आलास ना. जा, तू एसी कट्टी. आय एम सॉरी पिल्ला. पप्पांकडे काल खूप पेशंट होते ना, म्हणून पप्पांना उशीर झाला. आज नक्की लवकर ये आणि तुला गोष्ट पण सांगेन. तू रोज असंच म्हणतोस. खरंच ग, आज नक्की लवकर ये. प्रॉमिस. नाश्ता तयार आहे, चल. हो आई, आलोच. पप्पा, ही आजी म्हणजे तुझी आई आहे ना रे? हो का ग? तुझी आई तुझ्या जवळ आहे, मग माझी आई माझ्या जवळ का नाही? देवाने तिलाच का तिच्या घरी बोलवलं? माझ्या स्कूलमध्ये सगळ्यांची मम्मी येते पॅरेंट्स मीटिंगला, आणि त्यात तर सानिकाची मम्मी तिला रोज छान छान गोष्टी सुद्धा सांगते. मला पण मम्मी पाहिजे. तू देवाला सांग ना माझ्या मम्मीला पाठवायला. त्याला म्हणावं आता कोणाला दुसऱ्याला तरी घे त्याच्या घरी. मला माझी मम्मी पाहिजे. हॅलो, मी सुप्रिया. मी अनिरुद्ध. प्लीज बसा ना. मग तुमचं माझ्या आईशी फोननं बोलणं झालंच असेल ना? हो, झालंय. सॉरी, प्लीज डोंट माइंड. मी फक्त माझ्या आईच्या आग्रहाखातर आणि माझ्या क्षमासाठी हे लग्न करायला तयार झालो आहे. मी उमाला विसरू शकत नाही. मला कल्पना आहे त्याची. मी सुद्धा माझ्या परागसाठी हा संसाराचा नवा डाव मांडते. कारण कितीही सक्षम किंवा समर्थ म्हटलं तरी हा समाज एकट्या स्त्रीला जगू देत नाही. आय प्रॉमिस. जशी मला माझी क्षमा आहे ना, तसाच पराग असेल. मी त्याला काही कमी पडू देणार नाही. मी सुद्धा क्षमाला आईची उणीव कधीच भासू देणार नाही. तुमची हरकत नसेल तर एक रिक्वेस्ट होती. आय विल प्रिफर रजिस्टर मॅरेज. येस, मीही तेच म्हणणार होतो.
सुप्रिया, काय ग किती नडशील? जायचं नाही काय? झालं हो 2च मिनिटं. आज खूप छान दिसतेस. तुमचं आपलं काहीतरीच असतं. कसल्या चिंतेत पडलीस? खरं तर मुलांना मावशीच्या जीवावर टाकायचं मन नाही करत आहे. आणि त्याचा आई पण गावी गेल्यात. हो ग, पण आमच्या डीन साहेबांची रिसेप्शनची पार्टी नसती ना तर गेलो नसतो. आणि रिलेशनशिप मेंटेन करून ठेवावे लागतात ना. चल निघूया. आता हा घास कोणाला? मला 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 थांब मला. पहिला आपल्या पराग दादाचा, नंतर आपल्या चिवताईचा. शांता, आम्ही ना पार्टीला चाललो. मुलांवर ना नीट लक्ष ठेव. बर, तुम्ही काय बी काळजी करू नका. मी हा इथं बिंदाचा पार्टीला. आणि मुलांनो, शांताला त्रास द्यायचा नाही. हो आई, तुम्ही लवकर या. मावशी, मला ना कुरकुरे पाहिजे आणि मला लेस. बर, आणते हा. शांता, हॅलो. साहेब, तुम्ही ताबडतोब घरी या. घरी लाग लागली. मुलांचा रडण्याचा आवाज पण येतोय. काय? आम्ही आतमध्ये जाण्याचा खूप प्रयत्न करतोय, पण साहेब मला वाटतंय दोघांपैकी कोणीतरी एक दगावलं. काय झालं अनिरुद्ध? कोणाचा फोन होता? आपल्याला घरी निघायला पाहिजे. घरी आग लागली. कोण गेलं असेल? क्षमा तर नाही? नाही नाही, ती माझ्या रक्ताची आहे. तिला राहू देत. पराग गेला तर सुप्रिया सावरेल स्वतःला. खरं तर पराग पण माझ्या मुलासारखाच आहे. पण कोणीतरी एक जायचं असेल तर पराग. छे, काय विचार करतोय मी हा? ड्रायव्हर जरा फास्ट घे ना. हो साहेब. अनिरुद्ध, मी मगासपासून 3दा तुम्हाला विचारले, आपली दोन्ही मुलं ठीक आहेत ना? पण तुम्ही काहीच उत्तर देत नाही आहात. सांगा ना, आपली दोन्ही मुलं ठीक आहेत ना? अनिरुद्ध, तुम्ही काहीतरी लपवताय माझ्यापासून. सांगा ना, माझी शपथ आहे तुम्हाला. सुप्रिया शांता सांगत होती दोघांपैकी कोणीतरी एक. कोणीतरी एक दगावलाय. कोण असेल? पराग तर नाही. नाही, तो माझ्या पोटचा गोळा आहे. नाही, तो नाही गेला पाहिजे. मग क्षमा? दोघांपैकी एक जायचंच असेल तर क्षमा गेली तर चालेल. ती माझी नाही, पण पराग जिवंत राहायला हवा. क्षमा. पराग, क्षमा. पराग, पराग, क्षमा. पराग, पराग.
कसं काय झालंय सगळं? आई, आम्ही खेळता खेळता परागच्या देवघराला हात लागला आणि देवघराचा देवा ह्याच्या टी शर्टवर पडून त्याच्या टी शर्टला आग लागली आणि त्याला वाचत वाचत मला सुद्धा थोडं लागलं. सॉरी क्षमा, मला माफ कर. आज तू माझ्यापेक्षा मोठी ठरलीस, पण मी मात्र तुझ्यासमोर खूप खुशी ठरले. किती स्वार्थी विचार करत होते मी, आणि तू मात्र स्वतःचा जीव धोक्यात घालून. खरंच रे पोरांनो, आम्ही मोठी माणसांना स्वतःला महान समजतो, नात्यांना सख्य सावत्र असं लेबल लावतो, पण मनापासून स्वीकारलेल्या नात्यांमध्ये सख्य सावत्र असं काही नसतं. खरंच तुम्ही ग्रेट आहात.